ऋतुपर्णाची सायंसंध्या आटोपली तेव्हा नगरीकडून घोड्यावरून एक जमाव आला. जवळ येऊन ते सर्वजण खाली उतरले. भरजरी वस्त्रे नेसलेला आणि पगडीत मोत्यांचे सर घातलेला एक राजबिंडा पुरुष पुढे आला. अयोध्यापती ऋतुपर्ण महाराजांचा विजय असो. विदर्भ नगरीत आपले स्वागत आहे. मी विदर्भ देशाचा महामंत्री भवदेव आहे. महाराज भीमसेनांनी आपल्याला सन्मानाने घेऊन यायचे आदेश दिले आहेत. कुंडिन नगरात राजप्रासाद आहे. आपण तिथेच विश्राम करावा. ऋतुपर्ण, बाहूक आणि वार्ष्णेय रथारूढ झाले. भीमसेनाचे सैनिक त्यांना कुंडनपुराकडे घेऊन चालले. राजरस्त्यावरून रथ गडगडाट करीत चालला. रस्त्याने चालणारे लोक एका बाजूला होऊन उभे राहत होते, आश्चर्याने पाहत होते. मित्रा, असा रथध्वनी मी कित्येक दिवस ऐकलेला नाही आणि या सारथ्याचे कौशल्य मला कोणाची तरी आठवण करून देत आहे. मित्रा, भीमसेनांचे जामात नैषद नल जेव्हा श्वशुरगृही यायचे तेव्हा रथाचा जसा गडगडाट व्हायचा तसाच हा ध्वनी आहे. आणि हा सारथी चालवत आहे त्याच चापल्याने महाराज नल रथ चालवत असत. हे संभाषण ऐकून वार्ष्णेयाच्या मनातला संदेह अजून वाढला. नवीन जागी आलेला सारथी रथ सावकाश चालवतो, पण बाहूक अगदी सराईतासारखा कुंडिनपुरातल्या राजप्रासादाकडे चालला होता. राजप्रासादाच्या आधीच अश्वशाळा होती. ऋतुपर्णाच्या रथाचा आवाज ऐकून सर्व अश्व खिंकाळायला लागले. तिथले सेवक अचंबित झाले, कारण सर्व अश्वांचे नलावर प्रेम होते. त्याच्या रथाचा आवाज सर्व अश्व ओळखत आणि तो दिसणार या आनंदाने खिंकाळत असत. वार्ष्णेयाचे कुतूहल आणखीच वाढले. प्रासादाच्या प्रांगणात तो रथ प्रवेशला तेव्हा दमयंती आपल्या दालनात आपल्या बालकांना झोपवत होती. रथाचा आवाज ऐकून ती चमकली. दासीला बोलावून म्हणाली, लतिके, हा रथ कोणाचा आहे ते पहा. असा रथध्वनी महाराज नल यायचे तेव्हा व्हायचा. जा, सौदात जाऊन कोण आले आहे ते सत्वर मला सांग. लतिका सौदात गेली. खाली उभ्या असलेल्या सैनिकांशी बोलली. परत येऊन म्हणाली, देवी, अयोध्यानगरीचे महाप्रतापी राजे ऋतुपर्ण महाराज भीमसेनांना भेटायला आले आहेत. देवी, महाराज नल यांचा सारथी वार्ष्णेय पण त्यांच्याबरोबर आहे. आणि तो तिसरा पुरुष म्हणजे महाराज ऋतुपर्णाचा सारथी बाहूक आहे. त्याचे अश्वज्ञान केवळ चमत्कारिक आहे. एका दिवसात 100 योजने पार करून त्याने अयोध्यानगरीहून येथे रथ आणला. काय हे कौशल्य! लतिके, तो बाहूक कसा दिसतो? देवी, मी त्याला पाठमोरा पाहिला तेव्हा त्याची शरीरयष्टी आणि उभे राहण्याची ऐट पाहून मला महाराज नलराजांचा भास झाला. पण जेव्हा त्याने तोंड वळवले तेव्हा मी त्याचा कृष्णवर्ण आणि कुरूप चेहरा पाहिला. लतिकेचा वृत्तांत ऐकून दमयंती उल्हसित झाली. मनात म्हणाली, सुदैवाने मला जे सांगितले त्यावरून ऋतुपर्णाचा सारथी बाहूक हाच माझा अश्वज्ञ भरता असावा अशी मला शंका येते. म्हणून मी पुन्हा स्वयंवर करणार आहे असे मिथक मी ऋतुपर्णाच्या कानावर घातले. मी दिलेला मुहूर्त साधायला त्याला एका दिवसात 100 योजने प्रवास करावा लागला. नलाशिवाय हे कृत्य कोणीच करू शकत नाही. ज्या अर्थी बाहुकाने असे केले त्या अर्थी तो नल असावा याला दुजोरा मिळतो आहे. वार्ष्णेयाकडून काही माहिती मिळते का ते पाहू. लतिके, वार्ष्णेयाला इकडे बोलावून घे. जशी आज्ञा देवी. वार्ष्णेय आला. देवी दमयंती, प्रणाम. आज 3 वर्षांनंतर आपले दर्शन झाले, त्यामुळे मला अतिशय आनंद होत आहे. वार्ष्णेया, तुझे कल्याण असो. तू आमचा निष्ठावंत सेवक होतास. नलराज जेव्हा द्यूतामध्ये मग्न झाले तेव्हा मीच तुला इंद्रसेन आणि इंद्रसेना यांना माहेरी सोडायला सांगितले होते. होय देवी, आपल्या आज्ञेनुसार मी बालकांना त्यांच्या आजोळी सोडून फिरत फिरत अयोध्यानगरीत गेलो आणि ऋतुपर्ण महाराजांचा सारथी बनलो. पण वार्ष्णेया, आता महाराज ऋतुपर्णांना घेऊन जो रथ आला त्याचे सारथ्य कुणी दुसराच पुरुष करत होता. कोण आहे तो? देवी, तो अतिशय कुशल सारथी आहे. एक महाराज नल सोडले तर असे अश्वचापल्य असणारा दुसरा पुरुष मी कधी पाहिला नव्हता. पण हा बाहूक नलराजांच्या तोडीचा सारथी आहे आणि शिवाय तो पाककुशल आहे. महाराज ऋतुपर्णांच्या पाकशाळेत 6 सहस्त्र पाकशास्त्री आहेत, पण महाराज दुसऱ्या कोणाच्याच हातचे जेवत नाही. आणि देवी, हा बाहूक
द्युतपटू आहे. एवढेच नव्हे तर शस्त्र, अस्त्र, राजसंभाषण, राजचालन यात त्याचे कौशल्य अवर्णनीय आहे. बाहुकाचे आणि नलाचे साधर्म्य ऐकून दमयंती रोमांचित झाली. ती म्हणाली, वार्ष्णेया, तुला माहीतच असेल की द्यूतामध्ये सर्वस्व हरल्यावर महाराज नल आणि मी दोघेही वनवासी झालो. एक दिवस मला रानात सोडून महाराज नाहीसे झाले. मी त्यांना शोधत शोधत चेदी देशात गेले. चेदी देशाची सम्राज्ञी म्हणजे माझी मावशी वसुमती. तिने मला इथे परत पाठवले. मग मी महाराजांना शोधायला माणसे पाठवली. या बाहुकात आणि नलराजात 2 साम्ये सापडली. एक म्हणजे अश्वविद्या आणि दुसरे म्हणजे पाककुशलता. म्हणून मी एक खोटा निरोप पाठवून ऋतुपर्ण इथे येतील अशी व्यवस्था केली. एका दिवसात 100 योजने रथ चालवणे नलराजाशिवाय कोणालाच शक्य नाही. म्हणून बाहुक हे नल असू शकतात असे मला वाटते आहे. देवी, मला सुद्धा बाहुकाला पाहून नलराजांचा भास होतो. आपण जसे वनवासाचे आणि विरहाचे वर्णन केलेत तसेच वर्णन करून बाहुक रोज रात्री शोक करीत असतो. आणि देवी, आज या नगरीत जेव्हा रथ आला तेव्हा त्या रथध्वनीने पौरजनांनाच केवळ नाही तर अश्वशाळेतील चतुष्पाद अश्वांनासुद्धा रथारूढ नलच आहेत असे वाटले. वार्ष्णेया, अगदी मला सुद्धा रथाचा आवाज ऐकून असेच वाटले. तू आता जा, विश्राम कर. प्रणाम देवी. नगरात प्रवेश केल्यापासून राजा ऋतुपर्ण नगराचे निरीक्षण करीत होता. जेव्हा दमयंतीचे स्वयंवर झाले होते तेव्हा देशोदेशीहून आलेल्या राजांनी आणि त्यांच्या परिवाराने नगर गजबजून गेलेले होते. पण आता मात्र दमयंतीने पुन्हा स्वयंवर करण्याची घोषणा करूनही इथे कोणीच दिसत नव्हते. स्वयंवराच्या वेळी जसे नगर सजवलेले असायला हवे तसेही दिसत नव्हते. नगराचे व्यवहार सामान्यच होते. विचार करीत ऋतुपर्ण राजप्रासादात शिरला. राजा भीमसेन आणि त्याचे मंत्रिमंडळ ऋतुपर्णाच्या स्वागताला पुढे आले. दोन्ही राजे उराउरी भेटले. भेटींचे आदानप्रदान झाले. दोन्ही राजे शेजारी शेजारी चंदनी आसनांवर स्थानापन्न झाले. मंत्रिमंडळ योग्य अंतर राखून बसले. भीमसेन म्हणाला, राजन, आपल्या अयोध्या नगरीत स्वागत आहे. दमयंतीच्या स्वयंवरानंतर आपली भेट झालेली नाही. आपल्याला पाहून आनंद झाला. पण अचानक येण्याचे प्रयोजन कळले नाही. ऋतुपर्णाची खात्री पटली होती की दमयंतीच्या स्वयंवराची बातमी खोटी होती. पण प्रसंगावधान राखून तो म्हणाला, राजन, आपल्या आतिथ्यामुळे मी धन्य झालो. आपल्याविषयी मला अत्यंत आदर आहे हे सर्वश्रुतच आहे. आपल्या आणि माझ्या राज्याच्या मधल्या भागात हल्ली लुटारू फार झाले आहेत. उत्तरेकडून शक आणि पूर्वेकडून होऊन त्यांना गुप्तरीतीने मदत करताहेत अशी वार्ता आहे. आपल्या सैनिकांचा वेश घालून ते माझ्या राज्यात लुटालूट करतात. कदाचित आपल्या राज्यात ते माझ्या सैनिकांचा वेश घालून वावरत असतील. आपल्या दोघांच्यात वितुष्ट यावे हा त्यांचा अंतरीचा हेतू आहे. म्हणून मी असा विचार केला की आपले दर्शन घेऊन आपल्याला ह्या संकटाविषयी अवगत करावे आणि आपल्या दोघांच्या सैन्याने मिळून या संकटाचे कसे निराकरण करता येईल ते ठरवावे. राजन, मला हे ऐकून अत्यंत हर्ष होतो आहे. आपल्या दोघांच्यात वितुष्ट कधीच येणार नाही याची मी खात्री देतो. नसलेल्या संकटाचे निराकरण करण्याची योजना बनली. राजनर्तिकेचे नृत्य झाले. वारुणीचे चषक रिते झाले. सुग्रास भोजन झाले. स्वरूपसुंदर दासी ऋतुपर्णाच्या सेवेला त्याच्या शयनागारात प्रविष्ट झाल्या. वार्ष्णेय गेल्यानंतर दमयंती बराच वेळ विचारात पडली होती. मग तिने दुसऱ्या दासीला बोलावले. केशिनी, राजा ऋतुपर्णाचा सारथी बाहुक आता रथ घेऊन विश्रामगृहात गेला आहे. तो छद्मवेशात राजा नल आहे असे मला वाटते आहे. सुदेव विप्राने त्याच्याबद्दल जे सांगितले, जे तुला विदित आहेच, तेव्हा तू सत्वर सारथीगृहात जा. बाहुकाचे अवलोकन कर. त्यांच्याशी संभाषण कर आणि जे भाषण नलराजाला शोधायला गेलेल्या सर्व ब्राह्मणांनी केले होते तेच भाषण तू पण या बाहुकाला उद्देशून कर आणि मला परत येऊन इतिवृत्त दे. जशी आज्ञा देवी. ऋतुपर्णाला प्रासादात सोडून बाहुक रथ घेऊन विश्रामधामाकडे गेला. त्याने रथाला जोडलेले अश्व सोडले, त्यांना खरारा केला आणि त्यांना दानापाणी दिले.
पागेतल्या सेवकांना तो बाहुक म्हणूनच माहीत होता, पण पागेतल्या सर्व अश्वांना नलराजाचा देहगंध परिचित होता. बाहुकरूपी नलाला पाहून ते आनंदित झाले आणि सगळे एकदम खिंकाळायला लागले. नलाने पण प्रत्येक घोड्यापाशी जाऊन त्याचे नाव घेऊन विचारपूस केली. केशिनी हे सर्व पाहत होती. बाहुकाने स्नान करून संध्याकाळची धर्मकृत्ये केली. सर्व देवांची मानसपूजा केली. अनुलोम विलोम प्राणायाम करून त्याने चित्त स्थिर केले आणि मग तो आसनावर बसला. केशिनी पुढे आली, म्हणाली, हे पुरुषश्रेष्ठा, मी नैषध राज्ञी दमयंतीची दासी केशिनी आहे. तिच्या सांगण्यावरून मी येथे आले आहे. दमयंतीने विचारले आहे की तू कोण आहेस आणि कुठून आला आहेस. भद्रे, तुझे कल्याण असो. माझे नाव बाहुक. मी अयोध्यापती ऋतुपर्णाचा सारथी आहे. उद्या सकाळी दमयंती पुन्हा स्वयंवर करते आहे अशी वार्ता आम्हाला काल रात्री मिळाली. म्हणून आज सूर्योदयाला निघून 100 योजने अंतर पार करून आम्ही येथे आलो आहोत. आणि हे नरवरा, तुमच्याबरोबर जो तिसरा मनुष्य आहे तो कोण आहे. हे पवित्रे, त्याचे नाव वार्ष्णेय आहे. नैषध नलराजाचा तो सारथी होता. जेव्हा राजा नल द्यूताच्या अधीन झाला होता तेव्हा देवी दमयंतीने आपली बालके त्याच्या रथातून तिच्या माहेरी विदर्भ देशाला पाठवली होती. दमयंतीनेच त्याला दुसरीकडे नोकरी शोधायला सांगितले होते. त्यानुसार तो ऋतुपर्णाकडे सारथी म्हणून राहिला. हे वीरा, नलराजा दमयंतीला अरण्यात एकटीला सोडून गेला. तो कुठे गेला, कुठे आहे याची वार्ष्णेयाला कल्पना आहे का. शुभे, दमयंतीच्या पुत्रांना मातृगृही सोडून वार्ष्णेय ऋतुपर्णाकडे गेला. त्यामुळे नलराजाचे काय झाले हे त्याला माहीत असणे शक्य नाही. आणि खरे तर दुसऱ्या कुणालाही नल कुठे आहे ते माहीत नाही. कारण नल हल्ली स्वरूप बदलून गुप्तपणाने संचार करत आहे, ज्यावरून आपली ओळख पटेल अशी कोणतीच गोष्ट नल सांगत नाही किंवा करत नाही. हे पुरुषश्रेष्ठा, जेव्हा विप्रवर सुदेव अयोध्यानगरीत गेला होता तेव्हा त्याने दमयंतीचे हे शब्द सर्वांना ऐकवले होते. हे मतप्रिय नला, दमयंतीला अरण्यात सोडून आणि तिचे अर्धवस्त्र काढून घेऊन तू कुठे गेला आहेस. ती दिवसरात्र अश्रू ढाळते आहे आणि तुझी प्रतीक्षा करते आहे. तिच्यावर अनुग्रह कर आणि मला काय ते उत्तर दे. दमयंतीच्या या भाषणावर तू काय उत्तर दिले होतेस ते मला पुन्हा ऐकायचे आहे. नल म्हणाला, केशिनी, खरी साध्वी आपल्या पतीवर प्रेमच करते. त्यामुळे तिचे सर्व संकटातून संरक्षण होते. पतीने त्यांचा त्याग केला तरी ती रागावत नाही. दमयंतीचा पती मूर्ख आणि अविचारी आहे. तिचा त्याग केल्यापासून तो कायम मनातून होरपळत आहे. म्हणून हे भीरू, दमयंतीने त्याच्यावर राग धरू नये, तर त्याला क्षमा करावी. एवढे बोलताना बाहुकाला अत्यंत कष्ट झाले. त्याचे अंतःकरण दुःखाने विदीर्ण झाले आणि त्याला अश्रू आवरेनात. केशिनी परत गेली. घडलेला वृत्तांत तिने दमयंतीला सांगितला. बाहुक हाच नल आहे हा तिचा समज आणखीच पक्का झाला. केशिनी, तू पुन्हा जा आणि गुप्तपणाने बाहुक काय करतो, कसा राहतो ते नीट पहा आणि मग मला येऊन सांग. आणि त्याने जल किंवा अग्नी मागितला तर कोणीच त्याला द्यायचा नाही. जशी आज्ञा देवी. 2 घटिकांनी केशिनी परत आली. देवी, मी बाहुकाचे सूक्ष्म निरीक्षण केले. साधारण सारथ्यांपैकी तो निश्चितच नाही. त्याने स्नान करून धूतवस्त्रे नेसली. नंतर त्याने मंत्रोच्चार करून सायंसंध्या आणि अर्घ्यदान केले. मग तो पाकगृहाकडे गेला. देवी, पाकगृहात जायचे द्वार अगदी लहान आहे आणि बाहुक हा उंच आहे, पण त्या दाराजवळ तो वाकला नाही. उलट दरवाजाची उंचीच वाढल्यासारखी वाटली मला. आणि देवी, अगदी अरुंद बोळातून तो जात असताना बोळाची रुंदी वाढली असेही वाटले. देवी, पाकगृहात अतिथींच्या सत्कारासाठी विविध प्रकारचे मांस आणि मीन तसेच फळे आणि भाज्या पाठवलेल्या होत्या. स्वयंपाकासाठी मोठमोठी भांडी ठेवलेली होती. बाहुकाने भांड्यांवर हात फिरवला तेव्हा ती भांडी पाण्याने भरून गेली. बाहुकाने पाकसाहित्य धुवून घेतले आणि ते दुसऱ्या भांड्यात घालून ती भांडी चुलीवर चढवली. आणि मग देवी,
आणखी एक चमत्कार झाला. त्या बाहुकाने हातात गवताची एक जुडी घेतली. तिच्याकडे नजर टाकतात ती जुडी पेटली आणि ती जुडी दाखवताच सगळ्या चुली आपोआप पेटल्या. तो अग्नी इतका प्रखर होता की मी 20 पावलांवर लपलेली असूनही मला धग जाणवत होती. पण बाहुकाला त्याचा काहीच त्रास होत नव्हता. एकदा तर त्याने पेटत्या चुलीत हात घालून लाकडे सारखी केली, पण त्याचा हात भाजला नाही. देवी, हा कोणी साधारण सारथी नाही, तर एखादा दैवी पुरुष आहे असे मला वाटते. आणि देवी, त्याच्याजवळ एक लहानसा बटवा होता. त्यातली चिमूट चिमूट पूड त्याने प्रत्येक पदार्थात घातली. आणि हे देवी, सर्व पात्रातून अत्यंत मोहक असा वास दरवळू लागला. अर्ध्या घटकेच्या आत त्याने पूर्ण भोजन सिद्ध केले. त्या अन्नाच्या नुसत्या वासाने माझ्या तोंडाला पाणी सुटले. आणि देवी, पेयजल सिद्ध करण्यासाठी त्याने आपल्या गळ्यातल्या माळेची सुगंधी फुले तोडली, ती हातावर चोळली आणि त्याचा सुगंधी रस घालून ते पेयजल सुगंधित केले. त्याच्या हातातली फुले चुरगाळलेली होती, पण देवी, बाहुकाने त्यांच्याकडे नजर टाकताच ती फुले पुन्हा पूर्वीसारखी तजेलदार आणि सुगंधी झाली. आणि देवी, ती माळही पूर्वीसारखीच झाली. केशिनीचे वर्णन ऐकून बाहुक म्हणजेच नल, त्याबद्दल दमयंतीची खात्री झाली. पण तिला अजून पुरावा हवा होता. केशिनी, आता तू परत पाकगृहात जा आणि बाहुकाने सिद्ध केलेल्या मांसाचा एक तुकडा घेऊन ये. केशिनी परत आली तेव्हा तिच्या हातात जरीच्या वस्त्राने झाकलेले एक सुवर्णपात्र होते. तिने ते पात्र दमयंतीपुढे ठेवले. दमयंतीने पुढे वाकून त्याचा सुगंध नाकात साठवला. मग तिने तो तुकडा उचलून त्याची चव घेतली आणि तिचा चेहरा प्रसन्न झाला. केशिनी, नलराजाच्या हाताने शिजवलेले मांस मी कित्येक वर्षे खाल्लेले आहे. मी ती चव कधीच विसरू शकत नाही. हे मांस माझ्या प्रिय भरत्यानेच शिजवलेले आहे, हे अगदी सत्य आहे. इंद्रसेना जवळच खेळत होती. दमयंती म्हणाली, केशिनी, तू या बाळांना घेऊन बाहुक बसला आहे तिथे जा आणि मग मला काय झाले ते येऊन सांग. घटकाभरानंतर केशिनी परत आली. देवी, बालकांना पाहून बाहुक एकदम उठला आणि जवळ आला. त्याने दोन्ही बालकांना कवटाळले आणि चमत्कार म्हणजे इंद्रसेन आणि इंद्रसेना पण त्याला बिलगून बसले. बाहुकाच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर आला. मग त्याने त्या बालकांना माझ्याजवळ दिले आणि तो म्हणाला, हे भद्रे, एखाद्या स्त्रीने एखाद्या पुरुषाला वारंवार भेट दिली तर लोक त्यांच्याविषयी काहीतरी बोलू लागतात. हे सुभगे, तू आजवर मला 3दा भेटलीस ते योग्य नव्हे. म्हणून तू या बालकांना घेऊन सत्वर परत जा. पण बाहुका, तू या बालकांना पाहून दुःखी का झालास? हे भद्रे, माझी 2 बालके पण याच वयाची आणि रूपाची आहेत. पण मी त्यांच्यापासून दूर गेलो. ही बालके पाहून मला त्यांची आठवण आली, म्हणून मी रडायला लागलो. हे सुलक्षणे, तू त्यांना घेऊन त्वरेने इथून निघून जा. मग देवी, मी बालकांना घेऊन परत आले. दमयंती क्षणभर स्तब्ध बसली. मग ती उठून चारुमतीच्या दालनात गेली. माते, ऋतुपर्णाच्या सारथ्याला बाहुकाला पाहताच मला तो माझा भरता नल असल्याचा भास झाला होता. मी त्याचे निरीक्षण करवले आणि आता माझी खात्री पटली की तोच माझा पती आहे. तेव्हा हे माते, मला त्याच्याकडे जायची तू परवानगी दे. पुत्री, तू एक राजकन्या आणि राजपत्नी आहेस. तू एखाद्या सारथ्याला भेटायला गेलीस तर लोक बोलायला लागतील. त्यापेक्षा मी बाहुकालाच इथे बोलावते.